शेतकरी कर्जमाफीची घोषणा शक्य आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली। मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। 1.5 लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते। नमस्कार, तुम्ही पाहत आहात खानदेशी रिपोर्टर। आज राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत। भोरमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना असो किंवा जळगावातील सोन्याचा भडका, प्रत्येक बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। चला तर मग पाहूया आजचे महाबुलेटिन। वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला। भोरमध्ये शोककळा। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। शेतात वाटाणा आणि मसूर भरडण्याचे काम सुरू असताना एका 41 वर्षीय महिलेचा शुभांगी निलेश राऊत यांचा यंत्रात स्कार्फ अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। ज्या दिवशी शुभांगी यांचा वाढदिवस होता त्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। भरडणी यंत्रात ओढल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। सणासुदीच्या आणि आनंदाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। शेतकरी कर्जमाफीचा पेच। पोर्टलवर माहिती भरण्याचे काम सुरू। राज्यात प्रस्तावित पीक कर्जमाफीच्या हालचालींना वेग आला आहे। सहकार विभागाने केवायसी आणि आधार सादरीकरणाची प्रक्रिया जलद केली असून शासनाच्या पोर्टलवर थकीत कर्जाची माहिती भरली जात आहे। मात्र 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख ठरण्याची शक्यता असल्याने त्यानंतर थकीत झालेली कर्जे या माफीच्या कक्षेबाहेर राहतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। प्रवीण परदेशी समितीचा अहवाल एप्रिलमध्ये येणार असून कर्जमाफीच्या निकषांबाबत शेतकऱ्यांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता। होळीपूर्वी मिळणार सुखद धक्का। देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर मिळण्याची दाट शक्यता आहे। दर 4 महिन्यांनी मिळणारे 2000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। यामुळे आगामी खरीपाच्या तयारीसाठी आणि इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। जळगावात सोन्याचा उच्चांक। चांदी मात्र स्थिर। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे। गेल्या 24 तासांत सोन्याच्या किमतीत 1400 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह 1,64,388 रुपयांवर पोहोचला आहे। लग्नसराई आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे। दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर आहेत। सोन्याच्या या वाढत्या दरामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक अवाक झाले आहेत। उन्हाळी पिकांच्या दरात मोठी तेजी। जळगावचे शेतकरी आशावादी। तापमानात वाढ होताच लिंबू, कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे। जळगाव जिल्ह्यातून या पिकांची आवक सुरू झाली असून यंदा उत्पादन कमी असले तरी दर मात्र तेजीत आहे। विशेषतः लिंबूचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट झाले असून 6000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। प्रतिकूल हवामानाचा फटका बसूनही सध्याच्या दरांमुळे शेतकरी काहीसा समाधानी दिसत आहे। अवकाळीचा तडाखा। विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट। राज्यातील हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे बळीराजा संकटात सापडला आहे। धाराशिव जिल्ह्यात पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी भिजली असून ती काळी पडण्याची भीती आहे। यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात तर जोरदार गारपीट झाली आहे, ज्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। आजही राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। खानदेशात केळी लागवडीची तयारी। मृगबहर स्थिर राहण्याची चिन्हे। खानदेशातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या केळीच्या लागवडीला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे। यंदा मृगबहरातील अर्ली केळीची लागवड गेल्या वर्षाप्रमाणेच स्थिर राहण्याची शक्यता आहे। केळीचे दर सध्या 2300 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असून बाजारातील चढ उतारामुळे शेतकरी चिंतेत आहे। काही भागात केळी परवडली असली तरी अनेक ठिकाणी तोटा सहन करावा लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। चाऱ्यासाठी मिळणार अनुदान। दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही। वाढत्या महागाईमुळे दूध व्यवसाय संकटात असताना दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे। पशुखाद्य आणि चाऱ्याच्या किमती वाढल्या असल्याने चाऱ्यासाठी अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। परभणीच्या निरवाडी गावाची हळद क्रांती। पारंपरिक शेतीला फाटा देत परभणीच्या निरवाडी गावातील शेतकऱ्यांनी हळदीच्या शेतीतून स्वतःचे नशीब पालटले आहे। आज गावातील प्रत्येक कुटुंबाकडे हळदीची लागवड असून या एकाच पिकातून गाव दरवर्षी 5 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत आहे। समृद्धीचे हे पिवळे पीक आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। डोंबिवलीत तीव्र पाणी टंचाई। नागरिक तहानेने व्याकुळ। डोंबिवलीतील आयरेगाव परिसरात सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। नियमित पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की रहिवाशांना एका पाण्यासाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत। कामावर जाण्यापूर्वी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे। समारोप। या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। सविस्तर माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा खानदेशी रिपोर्टर। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।